मिश्रपिठाच्या गुळपापडीच्या वड्या करण्यासाठी अर्धी वाटी जाड पोहे, अर्धी वाटी काजू बदाम, अर्धी वाटी घट्ट साजूक तूप, अर्धी वाटी मुगडाळीचं पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाची पिठी आणि 1 वाटी इतका गूळ घेतलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा काजू बदाम आणि पोहे कोरडेच आपण खमंग भाजून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये घालून त्याची जाडसर पूड करून घेणार आहोत. त्यानंतर तुपामध्ये आपण घेतलेली पिठं घालून चांगली खमंग भाजून घ्यायची आहेत. सुरुवातीला हे आपल्याला घट्ट वाटेल, पण अजून तूप यात घालू नये. हळूहळू तूप सोडायला लागतं पीठ आणि मग चांगलं भाजलं गेलं की व्यवस्थित पातळ व्हायला लागतं. आता ह्या पिठामध्ये आपण पोहे आणि ड्रायफ्रूट्सची जी पूड केली आहे ती घालायची आहे. गॅस बंद करून वेलची, जायफळ पूड आणि गूळ घालायचा आहे. गरम पिठामध्ये हा गूळ लगेच वितळतो आणि हे पीठ घट्ट व्हायला लागतं. पटापट गूळ मिसळून एका तूप लावलेल्या ताटामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे वड्यांचा आकार कापून घ्यायचा आहे आणि त्यावरती एखादा ड्रायफ्रूटचा तुकडाही लावायचा आहे. खमंग खुसखुशीत अशा मिश्र पिठाच्या गुळपापडीच्या वड्या आपल्या तयार आहेत.